नागपूर शहरामध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संशयित वाहनांची तपासणी करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी नागपूर पोलिसांकडून लावण्यात आलेली आहे। वाहन थांबवून त्याची तपासणी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मी सध्या आहे नागपुरातील संविधान चौक परिसरामध्ये आणि या ठिकाणी बघा हे वाहन थांबवण्यात आलेलं आहे। वाहनांमध्ये कशाची वाहतूक केली जात आहे, ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस आहेत का, विना हेल्मेट विना सीट बेल्ट वाहतूक होतीये का, हे सगळी तपासणी केली जाते। संशयित वाहनांची तपासणी जी आहे ती या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून केली जात आहे आणि ठिकठिकाणी अशा प्रकारे बॅरिकेटिंग लावलेली आहे, नाकाबंदी लावलेली आहे आणि नागपूर पोलिसांकडून तपासणी जी आहे ती केली जाते। बघा हे या ठिकाणी पटाके घेऊन चाललेले आहे। दिवाळीचा उत्सव आहे, दिवाळी शांततेत जावी, सुरक्षित दिवाळी साजरी केली जावी म्हणून पोलिसांची ही मोहीम जी आहे ती या ठिकाणी राबवली जाते आहे। शहरात पोलीस रस्त्यावर आहे, सर्वसामान्यांची दिवाळी शांततेत आणि कुठल्याही विघ्नाविना साजरी व्हावी म्हणून नागपूर पोलीस रस्त्यावर आहे आणि ठिकठिकाणी अशा प्रकारे नाकाबंदी लावण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही पोलीस कर्मचारी आहे। सर, काय काय तपासणी करताय तुम्ही? ड्रंक अँड ड्राईव्ह आणि लायसन वगैरे संशयित वाहन तपासणी करत आहे। किती ठिकाणी नाकाबंदी आहे? 2 ठिकाणी नाकाबंदी आहे। एक MSB वाय पाईन सदर झोन मध्ये आणि LIC चौकात नाकाबंदी सुरू आहे। नाकाबंदी जी आहे ती लावली गेलेली आहे आणि ठिकठिकाणी वाहनांची तपासणी नागपूर पोलिसांकडून सुरू आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।